नमस्कार मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते, परंतु निकषाअभावी त्यांना नुकसान भरपाई मिळाली नव्हती, अशा शेतकऱ्यांना म्हणजेच केंद्राच्या निकषात न बसलेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यासाठी त्यांना दुष्काळ परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे। तसेच या शेतकऱ्यांच्या चालू वीज बिलात सूट देण्याबाबत पण निर्णय झाला आहे। तेव्हा या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच चॅनेल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। चला व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे। केंद्राच्या निकषात न बसलेल्या परंतु कमी पाऊस झालेल्या 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे। तसेच या मंडळांमधील शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन आणि चालू वीज बिलात 33.5% सूट, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी आदी सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर रोजगार हमीच्या निकषांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यासह 8 वेगवेगळ्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत। तर अशा प्रकारे मित्रांनो, राज्यातील जवळपास 1021 महसूल मंडळांची दुष्काळ सदृश्य परिस्थिती राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात आली आहे आणि केंद्र शासनाच्या निकषात बसत नसताना देखील त्यांना सरसकट नुकसान भरपाई दिली जाणार आहे। त्याचबरोबर त्यांच्या चालू वीज बिलात पण 33% सूट देण्यात येणार आहे। तेव्हा मित्रांनो, कमी पाऊस झालेल्या परंतु त्या पावसाने शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आला आहे आणि त्या संदर्भातील ही छोटीशी परंतु महत्त्वाची अशी अपडेट होती। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। धन्यवाद।